हॅलो ऐ ओ भाऊ जाम काम आहे त्याच्याशी बोला. अरे ऐकले रे भाऊ. अरे यार सगळा अंदाज चुकवला. अरे तुम्ही बाय ना तुम्ही छप्पर उड्या का था ना एवढा माजू नका तुले. ए रे ए हॅलो माहिती ए अरे भलता जोर खाल कामे चाल रहा है ना त्या ना तर. अरे नाही तुम्ही कामात बिझी आहे तुम्हाला डिस्टर्ब नाही केलं पाहिजे बुवा. अरे पण तुमच्या माहितीसाठी सांगतो हे घर माझं. अरे ज्याची हिरोशिमा नागासाकी करून टाकली आहे तुम्ही ते माझे. अवघडे बाप. अरे ओ अरे हे काम मी दिलेलं आहे तुम्हाला. अरे मला जरा तरी सिरियसली घेणार आहे. या कामाचे पैसे मी देणार आहे मी. काय आहे आम्ही कामात एवढं गुंग झालेलं होतं ना तुमच्याकडे लक्षच गेला नाही. बस तुम्ही कधी येलात? तुम्ही 15 दिवसांनी येणार होतास ना? अरे 15 दिवसांनी आलं ना रे. डेटवर बघ ना तारीख बघ ना. नाही साहेब तारीख आम्ही बघतच नाही. हा का एकदा आम्ही काम घेतलं का नाही तारीख वेळ वाढ बघतच नाही. हे काय अहो आज रविवार आहे हे बी आम्हाला माहित नाही. नाही ते ठीक आहे बा भलती मेहनत करताय तुम्ही. पण हे सगळं बघून भलतं टेन्शन आलेलं आहे मला. नाही मला सांगा काम कुठपर्यंत आलेलं आहे. काय म्हणजे तुम्हाला सांगायचं म्हणजे असं आहे हे हित्त आणि काय झालंय बघा. आतल्या बाजूला जो आहे का नाही आतल्या खोलीतलं सगळं प्रायमर मारून झालेलं आहे. हॉल थोडंसं बाकी राहिलंय बेडरूम थोडंसं बाकी राहिले. ह्या मोऱ्याने आहे ना चिऱ्या मारल्यात का नाही त्याच्यात प्लास्टर लावून दिलं का नाही त्याच्यावर बघा मी मस्तपैकी लांबी लावतोय प्रायमर लावतोय आणि कलर मारून देतोय की तुमचं घर रेडी. आणि तू रे माझा सगळं झालेलं काय आहे म्हणजे आतली सगळ्या खोल्या त्याला चऱ्या मारलेल्या आहेत. हो का वर सिलिंगला पण चऱ्या मारल्या आणि वायरिंग आहे ना अंडरग्राऊंड केले. कुठली वायर कुठं गेले कोणालाच कळणार नाही. मला माहिती आहे बटन असं दाबलं ना सगळ्या लाईटी पेटतील एकदम. कामल्यानी फर्निचर कुठं लावायचं हा मला एकदा सांगितली की मी सगळं बॉक्स ठोकायला मोकला. माझं पण झालेलं आहे सगळं. माझं पण सगळं काम ऑलमोस्ट झालेलं आहे. काय करणार लफडा काय झाला माहिती का हे तुमची जी खोली आहे ना फ्लॅट आहे ना हे थोडंसं बारीक आहे लहान आहे ना त्याच्यामुळे ह्या तुम्ही काय ह्या सगळं तुमचा फर्निचर आहे ना जो जुना फर्निचर त्या इकडे सेंटरमध्ये आणून ठेवलास ना तर मग हालू काम का नाही जागा नाही मिळत तिकडे. त्याच्यानं मधनं बिधनं जाऊ बाकी सगळं फर्निचर सगळे कापून रेडी करून ठेवलेले कपाटाचे ठेवलेलं तुमका सांगतो सोफ्याचे करून ठेवलेलं फक्त ठेवायचे असे आणि खेळे मारायचे की तुमचं काम रेडी. हो हातोडी द्या हातोडी किडे ठोकायसारखा ठोकून काढेन तुम्हाला. काय झालं तुमचे डांगरे ना सुजाडून काढले पाहिजे. काय झालं तर काय सांगाल का नाही. अरे 15 दिवसांआधी हे जे बोलले होते ना तुम्ही आणि तुम्ही बाय ना डोबा खाता ना काय झालं 15 दिवस आधी तू बोलला होता कलरचा पहिला हात मारला की 2 दिवसानंतर कलर सुकून जाईल. बरोबर आहे. तुम्ही बाय ना सुकय ना अजून सुकला नाही का पहिला कलर. पावसाळा चालू आहे का नाही मग सुकायला टाइम लागतो का नाही. अरे ती भिंत आहे का पापड आहे 15 दिवस लागू राहिले सुकायला. साहेब तुमचं बरोबर आहे. मग काय झाले आतल्या खोलीत मी रंग मारला होता ह्या मोऱ्यान परत आत चिरं काढलेत. आता बोला बोला आता सारखं काय हा रंग दिल्यानंतर कायला चिरे पाडतो जे काय किडे पाडायचे आधी पाडायचे आहे ना. अरे अरे हो आतमध्ये खोली आहे का ती आतली खोली नाहीये मोरी आहे मोरी. एवढंसं बाथरूम आहे ते. असा मूडभर कलर तोंडात टाकला ना आच्छी केलं तरी बाथरूम रंगून जाईल. आज 25 ऑगस्ट आहे. आज तुम्ही काम कंप्लीट करून देणार होते. मी आहे ना हे घर सोडून स्वतःच भाड्याच्या घरात राहतोय तिकडे. तो घरमालक म्हणतोय आता खोली खाली करा. तुम्ही आजची डेडलाईन दिली होती. उद्या मी या नवीन घराची पार्टी देणार होतो. पार्टी आता कशी देऊ पार्टी सगळं हलवा इकडून जागा मोकळी कर. सगळं सामान बाजूला सगळं बाजूला आपण सगळ्यांनी मिळून पार्टी अरे तुझ्या तोंडातला मावा थुकना आधी. हो साहेबांनो माझा एक पण कामगार मावा खायत नाही हा त्याचा तोंड सुजलाय. का बरं
ते वायरी सोलाचं काम करतो हा. ना ते सगळ्या म्हणजे त्या तारा आहेत ना त्या जिबीला अशा झाजरतात त्याच्यामुळे तोंड सुजलंय काय जमलं असं आहे अरे त्या. पण तोंडाने का बरं सोलतो पकड वापरायची ना. नाही हो सगळा पकडचा प्रॉब्लेम होतो. पकड मी हरवतो हा विसरतो आणि पकडला जंग येते ना हो. याच्या दाताला जंग येत नाही. असं आहे, वायरिंगचं माझ्याकडे काम आलं हा. ना की हा 2 दिवस ना वायरी सोलाचं काम करतो. मग याचा तोंड सुचत काय बस त्याला पुढे 2 दिवस मी राजा देतो तेव्हा सूज थोडी वसवते. हा. मग मला कल हा एवढा बोलतो काय समजलं असं आहे. असं आणि का? कसं मग जो दिवसा तुम्ही आपण बघता गाणी हे काय होतं आत्ताचे. हो त्याला थोडी गॅप दिली ना की गाणं पर म्हणतो. अरे बापरे. मग असा त्याला ट्रेन केलेला आहे काय अरे समजलं? चुलीत घाला त्याला. अरे चुलीत घालू कसा काम नको काय करायचं? माझं काम का कम्प्लीट झालं नाही ते सांगा. साहेब तुम्हाला सांगतो हा. माझा रंग तयार आहे पण काढू कसा हा? म्हणजे नाही, काय झालंय माहिती का तुम्हाला सांगतो हा. अहो मी इकडं ह्या भिंतीला रंग मारायचा 2 दिवस प्रयत्न करतोय हा. अहो कचकुनी शॉक लागतोय कचकुनी शॉक लागतोय काय का बरं, का बरं, का? करायचं? नुसतं रंग असं शॉक लागतोय मला. शॉक का बरं लागतोय. मी इलेक्ट्रिशियन आहे भाई त्याच नाही विचारा हा मोठा कलर वाला कॉन्ट्रॅक्ट बोलायचं नाही. काय बोलायचं नाही ए सगळं घोळ घातलंय ए, काय वेळ घात नाही. कोणी एक मिनिट, शांत बस. तू घोळ घातला तू नाही नाही घातलं? कसं ए, घातलं? शोध घातला नाही ना, माहिती आहे तुम्हाला? याड्यावर मी गोळ घातलाय ए, तुझ्या तोंडात ब्रश घालीन मी. काय गोड घातला त्याने. विचार काय गोड घातला. ते कॉन्ट्रॅक्टरने ते सॅम्पल पाठवले होते 4 कलर हा, ते असतात ते. खयचो कलर खय मारूचा ते बाबा एक कलर राहतो बेडरूमात मारूचो एक कलर राहतो हॉलात मारूचो एक कलर राहतो काहीतरी Kitchen मध्ये. मारूचो तर ते सगळे असे सॅम्पलचे कलर दिले होते ना हा. तर एका वाटलं ते सगळे तसेच्या तसे मारायचे मग याने घेतला आणि सगळे कलर आणि असे सगळे पट्टे पट्टे सगळे सगळे भिंतीक मार. सगळे सगळ्या घरात 4 पट्टे करून ठेवला माहिती आहे? सगळे आता घरात नुसते पट्टेरी नाही तर- तुमच्या सांगते घर कमी आणि तंबूत जास्त वाटत होतो तुझ्या तोंडात बांबू घातला पाहिजे दलिंदर. शेवटी मग परत साहेब बोलायचं ना तुम्ही. काय बोलायचं कॉन्ट्रॅक्टरनी काय केलं विचार परत कॉन्ट्रॅक्टर का परत बोलेल म्हटलं बाबा ह्या कसला डिझाईन हे कसले सॅम्पल पाठवलं तर म्हणे मी हे काय असले सांगितलेलं नाही मग यांना काय ते कसले काय मारतात रे ते प्रायमर प्रायमर का काहीतरी त्या सगळ्या मारला का कलरवर नाही? मारला नाही 3 हार मारला आणि 3 मारलंच तीन हा. पण तरी पण ते मागचे कलर डोकावून सांगत होते आम्ही अजून अरे हाव रे. अरे ते मागचे पट्टे दिसत आहेत ना रे, ते चट्टेरी पट्टेरी. अरे काय केलं रे दलिंदर तू हे. आता ते कसे काढायचे ते ते कसे. काय नाही ते सगळं आता खरवडून काढूचे लागतील मी करवतीने घेते आणि सगळं आता काढून प्लास्टर टाकते. सगळं काढावं लागेल नवीन सगळं करावं लागेल मग कलर काढायला अरे लागेल. ओ किती नुकसान केलं रे. विचार जरा. अरे किती माती खातो तू दलिंदर. साहेब शांतीत बोलायचं आहे ना तर क्रांती करीन आधी सांगतोय नुसतं मलाच काय बोलताय ह्यासनी बोला की तुम्ही त्यांनी काय केलं आता. ह्यो माणूस काय ह्यो अरे ह्यो मी नाही ह्यो ह्यो माणूस. केलं. काय ते- एक काय ते ठरव मला तू. आधी ठरवू दे. एक काय मला आधी ठरवू दे ह्यो माणूस एक मिनिट नुसतं असं नको करू. कोण आहे ते खरं सांग. ह्यो माणूस ह्या माणसाने काय केलं माहितीये का काय या माणसाने माझ्या कलरच्या रंगामध्ये फेविटॉल टाकलाय जो सनमायकाला चिपकवत्यात माझा प्रायमर घेतलाय आणि सनमायकाला चिपकवलाय तो सनमायकाचा फुगलाय असा बैलासारखा हे खरं आहे खरं आहे. अरे मी बघितलंय ना होय अरे आणि माझं काय झालं मी घेतला रंग मारायला असा रंग मार घेतला चिपकला ना बरस हो. भिंतीला पार चिपकला अरे बापरे. मी म्हणलं आज काय झालं म्हणून परत बुडवला दुसरा ब्रश घेतला आणि मला परत पाक चिपकला हो हो, पाहिजे. आईला म्हणलं असं काय झालंय मग मी म्हणलं आता काहीतरी वेगळं करायला पाहिजे म्हणून हात घातला आणि भिंतीला मारला तोही चिपकला हा ते बागला होय होय आईला म्हणलं आता ही माणसं होती म्हणून मी सुटलो. मी वाढला याला माहिती आहे मला उपकार केले इलेक्ट्रिकचा तुम्ही. नाही ना वाढावा लागला त्याला माझ्याकडे एक्स्ट्रा ब्रश असतो हा, म्हणलं आता तो कुठं आहे बघावं तर ह्या माणसाने काय केलं माहितीये काय दाढी करतो त्या ब्रशनी दाढी म्हणलं एवढा मोठा ब्रश आहे म्हणून त्यांनी तो त्याचं सगळी केस कापली आता तो भुंडा ब्रश कुठं घासायचं मी सांगा मला तो भुंडा अरे ब्रश मी कुठं घासू थांब तू जरा थांब. हा. त्या रंग द्यायच्या ब्रशने तू दाढी करतो का रे. नाही. हा? आणि मग ब्लेडच्या ऐवजी का रंधा मारतो गालाला. नाही नाही दाढी मी फावडच वापरतोय मग? काय झालं ते माझा दाढीचा ब्रश आहे ना त्याचा वापरून असा झाला त्या तुला मारून मारून तुला खेकड्यासारखा करून टाकेन मी. मी काय म्हणतो मला-
त्यानं सगळी वाट लावलेली हा. आहे सगळं बरंच चिकाटलेत मी वायरिंग कुठनं करणार बरोबर ब्रशच्या मागूनच करणार आहे का वायरिंग तो नाही नाही, माझं पण नाही. तोच घोळ झालेलो आहे. काय? ती सगळी ब्रशा सगळी चिकटून बसलेली हा, आहे. मग? मी माझे 2 सोफे आणि 2 कपाटा ठेवू हा, एक मिनिट 2 कपाट मी 1 कपाट आणि 1 बेड सांगितला होता ना रे बेड सांगितलं मी होतं 1 बेड सांगितला होता अरे बेडरूम मध्ये बेड असेल का 2 कपाटात ठेवून नवरा बायको आम्ही काय लपालपी खेळणार आहे का तिथे नाही काय झालं म्हणजे काय माझ्या झालं मला बेड पाहिजे बरं का सगळा सत्यानाश करून टाकलेला आहे तुम्ही इथे हा आज 25 तारीख आहे 2 दिवस देतो 27 तारखेपर्यंत ऐकले हा. ऐकून घेतो 27 तारखेपर्यंत मला हे- डायरेक्ट अंगावर यायचं रे आधी सांगतो गुच्चूपाट 27 तारखेपर्यंत मला हे सगळं कंप्लीट पाहिजे एक गोष्ट सगळ्यांनी ध्यानात ठेवा 27 सप्टेंबर पर्यंत साहेबांच्या घराचं काम व्हाया म्हणजे व्हाया. सप्टेंबर कुठून आणला रे आता तो हे तेच म्हणतोय रे सप्टेंबर मध्ये जरा घाई होईल 27 ऑक्टोबर पर्यंत सगळं काम आम्ही अरे अजून 2 महिने काय सप्टेंबर ऑक्टोबर चालू आहे रे नाही नाही डिसेंबर डिसेंबर कसलं तो डिसेंबर सुकायला येळ लागतोय त्याच्यामुळे नोव्हेंबर लागल असं सांगतोय तुम्हाला हा. हे बघा काय आहे 4-5 दिवसात माझं काम संपलंय पण ह्यांनी चाल दिली पाहिजे ना ह्या दोघांनी चाल नाही दिली ना मग समजा 2027 सप्टेंबर उजडेल बघा ते काय मला शिकवतच रे अक्कल 2027? नाही हे बघा हो साहेबांनो माझा 4 दिवसात काम पूर्ण होईल हा. मी डे नाईट केलं ना तर 2 दिवसात काम पूर्ण होईल हा कर पण ह्याना ना ही सगळी अशी मला मोकलीक जर दिली नाही ना तर 2032 साल उजडेल काय जमा दिलं 2032? हा मग? हे बघा साहेबांनो माझं पण ना फार दिवसाचं काम राहिलेलं नाही फक्त 4 दिवस लागतील आणि ह्यांनी सांगितल्याप्रमाणे जर डे नाईट जर मी मारली तर 1.5 दिवसाच्या वर जायचं नाही पण माका फर्निचरचं काम करू यांनी मोकळीक देऊ काही आणि जर नाही दिल्यानी तर मग 2035 खयच गेला नाही मग 2035 अरे घर बनवायचंय मुगले आजम नाही बनवायचे आहे एवढा टाइम ऐका रे आपलं झालं सगळं. तुम्ही एक काम करा काय? तुम्ही त्या पिशव्या घ्या हा. आणि तुम्ही निघा इथून चालायला लागा तुम्ही चालायला लागा पटकन चालायला लागा बरं नाही हे बघा पटकन हा असं नका साहेब काही नाही हे बघा तिकडे हे करू. हे बर्बाद झालेल्या या घरात आहे ना मी माझ्या बायको बरोबर संसार करेन तुमच्या पिशव्या उचला आणि निघा काय बघताय रे निघा पटकन निघा साहेब ऐका ऐका माझं. काय माहिती ना घरात एकदा आपण असं काम काढलं ना इंटिरियरचा हा. तर माणसाकडे थोडे पेशन्स व्हायच निघ नाही मी पण म्हणतो कसा पॅडी बोलतोय तर बरोबर आहे सटक डबा घेतलाच काय रे माझा सटक. निघतो डबा घेतलास हां चल साहेब बाहेरच जाऊन खाऊ हित्ता आणि बघा फक्त 4 दिवसाचं काम आहे 2 नाईटा मारल्या का नाही 2 दिवसात काम संपल